ला सुरुवात झाली आहे. दीपेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला शॉर्ट बॉल हलक्या हातानं स्केअर केला, अगदी सेन्सिबली टच केला आणि इथून अगदी आपण पाहता शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटमधून मात्र ती सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते आहे. विनर वर्सेस विनर अशी मॅच सेकंड राऊंडची पहिली मॅच तुम्ही पाहताय. अफजल टिवाले चषक 2026 पर्व पहिलं या स्पर्धेचं पाचवी रात्र, पाचव्या रात्रीतील सेकंड राऊंडची पहिली मॅच. एकीकडे तुम्ही पाहताय आयुक्त 11 बी टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे ती गिरवले टीम. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे, माई ऑन स्ट्राईक. हो, बॅटची कडा घेतली होती एसटी रक्षक त्या ठिकाणी. एका हातानं झेल कॅरी करण्याचा प्रयत्न, झेल हातातून निसटला, झेल ड्रॉप झालाय. तोपर्यंत एक सिंगल धावीतून आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल इथून आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना आयुक्त 11 बीड टीमच्या आज खऱ्या अर्थानं समीर मोडक साहेबांनी हा संघ पुरस्कृत केला. आयुक्त 11 बीड. हो, शॉर्ट बॉल होता, समोरच्या दिशेनं लॉप केला, मिडॉनच्या डोक्यावरून लॉंगॉनमध्ये बॉल सरळ चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. तेजस रुटेच्या बॅटमधून आलाय चौकार. मागच्या मॅचमध्ये देखील तेजस रुटेनं जी सुरुवात करून दिली होती आयुक्त 11 बीड टीमला, त्या सुरुवातीनं अगदी आपण पाहताय त्या 53 धावसंख्येपर्यंत पोहोचले होते. आणि आता या मॅचमध्ये देखील आपण पाहताय की मात्र तेजस रुटे जसा स्ट्राईकवरती आला त्याच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. त्यानं पाहितलं अगदी लॉंगॉनचे फिल्डर अगदी मिडॉनमध्ये आहेत, त्यांच्या डोक्यावरून खेळले तर मात्र मोठी धावा मिळतील आणि तिथून मात्र तो चौकारच पाहायला मिळाला. हो, वेगवान बॉल वेगावरती स्वार झाला आणि इथून मात्र डॉट बॉलच फेकला. अगोदरचा जर बॉल तुम्ही पाहायला गेलं तर अगदी शॉर्ट ऑफ लेनचा होता, त्याच्यामधली गती देखील कमी होती. सहजरित्या त्याला अगदी आपण पाहताय समोरच्या दिशेनं लॉप करण्यात आलं, तिथून 4 धावा मिळाल्या. परंतु या बॉलवरती दीपेशनं आपली गती वाढवली आहे आणि डॉट बॉलच फेकलाय तेजसच्या विरोधामध्ये. हो, शॉर्ट बॉल पुन्हा एकदा मिडॉनमध्ये फिल्डर आहेत त्यांच्या हातामध्ये. यावेळी मिडॉनला खऱ्या अर्थानं बीट करूच शकले नाही आहेत. धाव इथून मिळणारच नाही आहे. धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहताय ती 6 धावा धावफलक्यावरती आल्यात. बॉल समाप्त झालेत 5. शुभम आहेत आमच्या समयमध्ये ॲज अ स्कोरर. नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन ते खेळताना पाहायला मिळतील तलपे वडवली टीमकडून. एक उभारता सितारा, रायझिंग स्टार म्हणून नेहमीच त्यांच्याकडे पाहिलं जातं. तलपे वडवली टीम म्हटल्यानंतर शुभमला तुम्ही नेहमीच पाहता, जे सलामीला त्याला तुम्ही बॅटिंग करताना पाहता. इथून मात्र हा देखील डॉट बॉलच पाहायला मिळतो आहे. मिडॉनमध्ये पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आहे. धाव इथून देखील मिळणार नाही आहे. पहिलं षटक अगदी आपण पाहताय दीपेशचं या ठिकाणी समाप्त झालं आहे. P1च्या षटकामध्ये दीपेशनं धावा खर्च केल्यात, त्या उद्या 6. इकॉनॉमिकल षटक आलं आहे, चांगलं षटक आलं आहे गिरवले टीमसाठी. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच षटकामध्ये फक्त 6 धावा, जिथे खऱ्या अर्थानं तेजस रुटे आणि त्याच्या साथीनं जर पाहायला गेलं तर महेंद्र अर्थात माही मैदानाच्या आतमध्ये असताना देखील पहिलं षटक हे फक्त 6 या धावसंख्येचं आपल्याला पाहायला मिळालं. विकेट आली नाही आहे, ही जमेची बाजू आहे आयुक्त 11 बीड टीमसाठी. समीरजी मोडक साहेबांनी पुरस्कृत केलेला आज संघ मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करतोय. आज खऱ्या अर्थानं सगळे तुल्यबंद संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळणार आहेत. अफजल टिवाले चषक 2026मध्ये 5व्या रात्रीमध्ये नवीन गोलंदाज सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर राज गोलंदाजी मार्कवरती आलाय. राज आलाय 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किमान 40+ धावा या धावफलक्यावरती जर आल्या तर ती फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. मागची मॅच आयुक्त 11 बीड टीमनं काय फाईट केले त्या मॅचमध्ये. धावसंख्येचा बचाव करत असताना गणेश वाघमारेनं 2 धावसंख्येचं षटक हाताळलं, विकेट हॅट्रिक मिळवली. ती मॅच मात्र आपल्या टीमला त्याने जिंकून दिली आहे. आणि आता मात्र सेकंड मॅचमध्ये पुन्हा एकदा आपण पाहताय गिरवले टीमच्या विपक्षामध्ये खेळत असताना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते आहे आयुक्त 11 बीड टीम. धावा धावफलक्यावरती आल्या त्या 6. इथूनही आपण पाहताय 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि आता गोलंदाजी मार्कवरती राज दुसऱ्या ओव्हरमध्ये. हो, यावेळी ऑन साईडला खेळला आहे. लॉंग ऑनमध्ये बॉल अलॉंग दी कार्पेट निघाला. फिल्डर आहे तोपर्यंत एकच धाबेतून पाहायला मिळते आहे. एका धाबेनं 7 धावा धावफलक्यावरती. 7 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलक्यावरती आल्यात, विकेट्स आल्या नाहीये. ही जमेची बाजू जरूर ठरली आयुक्त 11 बीड टीमसाठी, परंतु धाबा बनवाव्या लागतील.
तुम्हाला धावसंख्येचा डोंगर रचावास लागेल पहिल्या सत्रामध्ये. हो ऑन साईडला फटका, तेजस रुटेच्या बाटमधून बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. ठोकलाय षटकार. संयम दाखवला पहिल्या ओव्हरमध्ये, शांत क्रिकेट खेळला आणि त्याच्यानंतर मात्र तो संयम आता सेकंड ओव्हरमध्ये तुटला आणि त्याच्या बाटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती, तदनंतर मात्र आज षटकार तेजस रुटेच्या बाटमधून आला. विस्फोटक आक्रमक हा फलंदाज आहे, ताबडतोब फलंदाज आहे. नेहमीच खऱ्या अर्थानं ती विस्फोटक इनिंग त्याच्या बाटमधून येत असते आणि तोच ऑन स्ट्राईक आहे राजच्या विरोधामध्ये. हो वेगवान वेगवान वेगावरती स्वार झाला, यावेळी वेगानंच बीट केलाय. अगोदरचा बॉल जर पाहायला गेला तर अगदी आपण पाहता मिडल आणि लेग समोरती होता, त्याच्यावरती प्रहार चढवला गेला. परंतु हा बॉल जर पाहायला गेला तर मात्र आउटसाइड ऑप्शन होता. व्हाईट बॉल. हो शॉर्ट टर्म पुल करायचा होता, मिस टायमिंग. फिल्डर नाही आहेत, वॅकंट एरिया आहे. बरोबर अगदी आपण पाहताय नो मार्क्स लँडमध्ये बॉल, तोपर्यंत मिळते धाव. सिंगल, मिस टायमिंग स्ट्रोक होता, फिल्डर नाही आहेत. धाव एक सिंगल आली आहे, सिंगलने धावफलक आता जाऊन पोहोचलंय ते अगदी आपण पाहताय 15 वरती. 15 धावा धावफलकावरती आल्यात. दुसरं षटक चालू आहे. आत्तापर्यंत या षटकातील जर पाहायला गेलं तर मात्र 4 बॉलचा खेळ समाप्त झाला, उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हो स्ट्रोक चांगला आहे, धावा देखील चांगल्याच मिळतील. चौकार आलाय. बाबासाहेब बारापाडा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की आपण या मंचकावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. 4 धावा आल्यात. 4 धाब्यानं धावफलक अगदी आपण पाहता जाऊन पोहोचेल ते मात्र 19 वरती. 19 धावा धावफलकावरती आल्यात. चांगला स्ट्रोक आपल्याला माईच्या बाटमधून पाहायला मिळाला. तर 4 धावा आल्या. 4 धाब्यानं आपण पाहता 19 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. अजूनही जर पाहायला गेलं तर 1 बॉलचा खेळ तो शेष आहे, बाकी आहे सेकंड ओव्हरमधील. आणि 19 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॉलिंग चालू आहे खऱ्या अर्थानं गिरवले टीमकडनं देखील. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपच्या विरोधामध्ये इतकी जबरदस्त गोलंदाजी, इकॉनॉमिकलच राहिले. पहिलं षटक फक्त 6 या धावसंख्येचं. हो चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला आणि पंचांनी ते सरळ डॉट बॉलच घोषित केला. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती पाहता 19 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा बॉल देखील इथून निर्धावच साकलाय गोलंदाज राजनं. इतकी जबरदस्त गोलंदाजी आपल्याला गिरवले टीमकडनं पाहायला मिळते आहे. सेकंड राऊंडची मॅच आहे, इथून जिंकला तर स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये 5व्या रात्रीच्या 5व्या क्वार्टर फायनलमध्ये तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित कराल. परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न तर मैदानाच्या आतमध्ये करावेच लागतील. प्रयत्नांची परिकष्टा तर तुम्हाला करावीच लागेल. 2 ओव्हरमध्ये 19 आल्यात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करते आहे आयुक्त 11 बी टीम. सन्मान्य अभिजी खोत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती करेन साहेबांना की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आमदार ट्रॉफी, दमदार ट्रॉफी, कर्जत खलापूर विधानसभेचे कार्यसम्राट दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ धोरवे यांच्या नावानं जी आमदार ट्रॉफी याच मैदानावरती तुम्ही पाहिली, त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अभिजी खोत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे.
अफजल टिबाले चषकामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. 2 ओव्हरमध्ये आल्यात 19 धावा. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती तुम्ही गोलंदाजला पाहताय. सुजल गोलंदाजी मार्कवरती. तिसऱ्या ओव्हरमध्ये तुम्ही सुजलला पाहताय गोलंदाजी मार्कवरती. तो सज्ज झालाय. समोर आपण पाहताय तेजस रुटे. हो दूरवरून खेळलेत. ओ पंचांनी बोट टप केलाय. फलंदाज बाद. तेजस रुटेची मोठी विकेट आली आहे. मोठा मासा गळाला लागलाय. तेजस रुटे इथून आउट. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन जय दुले सॅकिंग एंडवरती तुम्ही पाहताय. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे सुजलला. काय अप्रतिम चेंडू त्यांना हाताळला. पहिल्याच बॉलवरती तेजस रुटेची विकेट आपल्याला इथून पाहायला मिळते आहे. जय दुले ऑन स्ट्राईक आहे. ओ पुन्हा एकदा चांगला बॉल. वेगवान बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर पाहायला गेलं तर अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवले जातात. त्याच्यामध्ये मात्र चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. ते डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळालेत. पहिला बॉल जो खऱ्या अर्थानं जिथे विकेटच झाली तेजस रुटेला इथून मात्र बाद केलं. त्यानंतर मात्र जय दुलेच्या विरोधामध्ये 8 डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. सुजलनं मात्र चांगली कामगिरी केली आहे. समोर 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 लॉब केलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळलाय. जय धुलेच्या बॅटमधून आलाय हा षटकार. जास्त वेळ शांत तुम्ही जय दुलेला बसवूच शकत नाही. आणि जास्त वेळ शांत बसेल तो जय दुले तरी कसला. टीमचा कॅप्टन आहे. अगदी आपण पाहायला गेलं ना तर माइंडनं क्रिकेट नेहमीच खेळत आला. कॅप्टन कूल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातो. संघाला नेहमी खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताय एकत्रित करून अगदी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कसं खेळलं जातं ते जय दुलेकडनं आपल्याला पाहायला मिळतं. ओ यावेळी ऑन साईडला खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झालाच नाहीये. नाराज आहे स्वतःवरती. अगदी जर पाहायला गेलं तर समोरच बॉल दिसत होता परंतु बॅट वेगानं लवकर आली. तदनंतर मात्र बॉल डिलिव्हर्ड झाला. डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. सुजल गोलंदाजांकडून एक विकेट आली आहे. एक षटकार आलाय. 2 डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतात. हो आणखीन एक. बारी बारी सबकी बारी. एक तुम्हारी तो एक हमारी. ठोकला षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून. दूरवरचा लांब लचक 6 धावा मिळतील. 31 धावा धाव फलकावरती. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं बॅटिंग करतोय आणि त्याच्याच बॅटमधून आपण पाहताय हे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. पहिला डॉट बॉल आला. तदनंतर मात्र षटकार आला. पुन्हा एकदा डॉट बॉल आला आणि आता पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. जय दुले टीमचा कॅप्टन सॅकिंग एंडवरती चांगली बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. गोलंदाज सुजल. हो आणखीन एक मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. हो पकडले कॅच. ऑस्ट्रेलियन साईडला मिळाली आहे विकेट कॅप्टनची. जय दुले आउट.
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर अगदी 31 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नॉर्थ सेकंडवरती तुम्ही पाहताय खंडू लोभी नॉर्थ सेकंडवरती, सॅकिंग एंडवरती महेंद्र रुठे, माही ऑन स्ट्राईक आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय गोलंदाज नितेश गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय. शेवटचं षटक चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज. हो समोर वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. गॅप शोधली आहे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका फलंदाज माईच्या बॅटमधून आलाय चौकार. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अगदी आपण पाहताय 35 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचं षटक चालू झालंय. नेत्याच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहताय तो अगदी चौकारच पाहायला मिळालाय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. हो आणखीन एक हाबेमध्ये मिस टायमिंग. हो कॅच सेकंड अटॅम्प मध्ये कॅरी झालाय. फर्स्ट अटॅम्प मध्ये अगदी आपण पाहताय बॉल हातातून निसटला होता. सेकंड अटॅम्प मध्ये कॅरी केलाय. बॉल जास्त उंच गेला, लांबी मिळालीच नाही. बरोबर फिल्डरच्या हातामध्ये पकडली कॅच. फलंदाज माई बाद. महेंद्र रुठे देखील इथून बाद झालेत. 35 वरती आणखीन एक विकेट आली आहे. ती मात्र बॅटिंग करणाऱ्या आयुक्त 11 बीट टीमची. नवीन फलंदाज जितू. चला नेक्स्ट मॅच अकुलवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये तलपे वडवली तलपे वडवली टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. अकुलवाडी टीम आपला कर्णधार आपण टॉससाठी पाठवायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती थांबवलाय. गिरवलं टीमनं अगदी आपण पाहताय आयुक्त 11 बीड टीमला आत्तापर्यंत थांबवलंय. शेवटचं षटक चालू आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. जितू आलाय, प्रमोट केलाय जितूला बॅटिंग लाईनअप मध्ये पुढे पाठवलाय. हो दूरवरून खेळलाय. अगदी आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळतोय. गोलंदाज अगदी आपण पाहता लेफ्ट हँडनं गोलंदाजी करतात. लेफ्ट हँड स्विमर आपल्याला पाहायला मिळतात. पडल्यानंतर बॉल अगदी भरदार वळण घेतोय, टर्न करतोय. डॉट बॉल इथून. हो यावेळी स्टेप आउट केलाय विथ द टर्न. फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्याच मिळाल्यात. 6 धावा. षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41. 41 धावा धावफलकावरती आल्यात. या 6 धावेच्या साह्यानं 41 धावा धावफलकावरती. या षटकातील जर पाहायला गेलं ना तर 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावफलकावरती 41 धावा आत्तापर्यंत तुम्हाला पाहायला मिळतात. आमिर पवार अगदी भुतेलीवरून या ठिकाणी उपस्थित झालेत. खास तलपे वडवलीची मॅच पाहण्यासाठी. कारण की निनाद कराले असतील, सागर लदगे असतील, हे सगळेजण अगदी मित्र परिवार आहे आणि आपल्या मित्रांची मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत. दरम्यान इथून सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. आता या इनिंगचा अगदी शेवटचा बॉल बाकी आहे. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल बाकी आहे आणि सॅकिंग एंडवरती खंडू लोभी आपल्याला पाहायला मिळतो आहे. बीड टीमचा क्रिस गेल अगदी तुम्ही पाहताय ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल फेस करत असताना खंडू लोभीच्या बॅटमधून तो पहिला षटकारच पाहायला मिळतो आणि तो आता सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओ सोडून दिलाय बॉलला, परंतु पंच या ठिकाणी सांगतायत की इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आली आहे. अकाउंटमध्ये ॲड होईल. एक्स्ट्राच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचले 42. 42 धावा धावफलकावरती.
एक शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील. ओ ऑन साइडला फटका खंडू लोबीच्या बॅट मधून सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. ठोकलाय षटकार. मी ज्यावेळी खंडू लोबी साईक वरती आले त्याच वेळी उल्लेख केला की खंडू लोबी ज्यावेळी पहिला बॉल फेस करतात त्यावेळी त्यांच्या बॅटमधून मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिला बॉल फेस केला आणि त्याच्यावरती तो मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. मग खंडू लोबी 5 बॉल नॉर्थ स्ट्राईक एंडवरती उभे होते. जर त्यांना स्ट्राईक मिळाली असती तर ज्या धावफलक्यावरती तुम्हाला 48 पाहायला मिळतात त्याच्यामध्ये कुठेतरी वाढ झाली असती का हा देखील प्रश्न आहे. 48 धावफलक्यावरती आहेत. 49 धावसंख्येचं टार्गेट आता इथून मात्र सेट केलं आहे आयुक्त 11 बीड टीमनं गिरवले टीमच्या. वाईट आहे ना ती. सॉरी 50 टू विन 50 49 झालाय 50 टू विन आहे. 49 तुम्ही करा आता. बनवल्यात 50 धावसंख्येची आवश्यकता आहे. 50 म्हणजे बरोबर अर्धशतक इथून बनवावं लागेल. अर्धशतक कंप्लीट करावं लागेल ते टीम गिरवलेला. 24 बॉलमध्ये 50 धावसंख्येचं टार्गेट इथून मात्र गिरवली टीमच्या समोर आहे. एक मोठी धावसंख्या 24 बॉलमध्ये आता इथून पुन्हा एकदा उभारली आहे आयुक्त 11 बीड टीमनं. चला तलपे वडवली टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. अकुलवाडी टीम आपला कर्णधार लगेच टॉससाठी पाठवायचा आहे. अकुलवाडी टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या. फायनल कॉल असेल दोन्ही टीमच्या कर्णधारांना. तलपे वडवली आणि त्यांच्या विरोधामध्ये अकुलवाडी. टॉस जिंकलाय तलपे वडवली टीमनं आणि चला दोन्ही टीमचे कॅप्टन खुरमबाईशी संपर्क साधा. अकुलवाडी टीमचे कर्णधार आणि तलपे वडवली टीमचे कर्णधार आपण पहिले आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय रोहन. नॉर्थ स्ट्राईक एंडवरती वेदांत आणि गोलंदाजी मार्कवरती वासरेकोंडा एक्सप्रेस नितीन दुले गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय. लेफ्ट हँड गोलंदाजाच्या विरोधामध्ये लेफ्ट हँड फलंदाज
सॅकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतं. हे बाटलच मुलीत खऱ्या अर्थानं पाहायला मजा येईल. हे बाटल कशा पद्धतीचं असेल ते खऱ्या अर्थानं आता आपल्याला इथून पाहायला मिळेल. पहिला बॉल नितीन दुलेचा. हो पहिलाच बॉल स्लॅश केलाय. बॉलला सरळ पाठवलाय. फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे पहिल्या बॉलवरती आलाय. रोहनच्या बॅटमधून पहिला चौकार. यासाठीच खऱ्या अर्थानं लेफ्ट हँड गोलंदाजाच्या विरोधामध्ये लेफ्ट हँड फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती तो चौकारच पाहायला मिळाला. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितीन दुले पुन्हा एकदा निघालेत गोलंदाजी मार्कवरती. हो यावेळी लाऊड अपील केली जाते पंचांकडे. हो डायरेक्ट हिट करण्याचा इम्रान भाई यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. A1 जोडी चषक कर्जत विभागामधील पहिली रजनी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली ते इम्रान भाई आणि मिजान भाई ही A1 जोडी त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. तलपेवाडी टीमचे तलपे वडवली टीमचे सगळे प्लेयर्स आयकॉन प्लेयर्स देखील आपण व्यासपीठाच्या पाठीमागे यायचे. आपले कर्णधार त्या ठिकाणी आपल्याला बोलवत आहेत. ओ फलंदाज ओ यू टी फलंदाज बाद. वेदांत बाद झालेत आणि आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय दीपेश आलेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. 6 धावा धावफलकावरती आल्यात. बनवायच्या त्या 50. आतापर्यंत 6 धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता नितीन दुलेच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा सॅकिंग घेऊन होती रोहन. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये नितीन दुले बॉलला अडवत आहेत. तोपर्यंत अगदी आपण पाहताय ती सिंगल धावेतून कंप्लीट झाली आहे. 7 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर अगदी आपण पाहताना की पाठीमागे पाहिलंच नाही. त्यानंतर मात्र अचूकता त्यांना मिळवली आहे. अचूक टप्प्यावरती तो नियंत्रणच त्यांनी मात्र ठेवला आणि तिथून मात्र चांगलीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या धावफलकावरती 7 आहे. बनवायच्या 50 आहेत गिरवले टीमला. आयुक्ता 11 बी टीमच्या अगेन्स्ट आत्तापर्यंत 7 धावा पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी चालू आहे नितीन दुले यांची. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर तो कमबॅक त्यांनी शोधला. ओ यावेळी आउटसाइड डी लेग स्टंप. पंच सांगतात फिरोज खान सर की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोचेल ते 8 वरती. वेगवान बॉल होता परंतु पडल्यानंतर बरोबर अगदी काटा बदलला. अगदी आपला ट्रॅक बदलला आणि बरोबर लेग स्टंपला सोडून जाणारा हा बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. वाईट बॉल आला. 8 धावा धावफलकावरती आहेत. 50 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी खऱ्या अर्थानं सर्वात महत्त्वाचं षटक जे P1चं नितीन दुले यांचं षटक ते फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. आज जावली वाचरेकोंडा एक्सप्रेस दामतचा या मैदानावरती. हो वेगवान वेगवान अगदी आपण पाहताय ब्लॉक होलमध्ये टाकलाय आणि अगदी खोलूनच ठेवलाय.
आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती नितीन दुले यांच्या विरोधामध्ये आलेला पहिला चौकार आणि तदनंतर अगदी आपण पाहताय उर्वरित 5 बॉलमध्ये धाबा त्यांनी खर्च केल्या त्या अवघ्या 4. त्याच्यामध्ये एक वाईटचा देखील समावेश आहे. म्हणजे अगदी आपण पाहताय 3 धाबा आल्या, त्या देखील आपण पाहताय बाईटच्या आणि लेग बाईटच्या धाबा पाहायला मिळाल्यात. म्हणजे एकंदरीत या षटकामध्ये नितीन दुले यांनी धाबा खर्च केल्यात त्या अवघ्या 5 धाबा पहिल्याच ओव्हरमध्ये खर्च केल्या. टीमची धावसंख्या 8 आली आहे. बनवायच्या 53 आहेत गिरवले टीमला. तशी आता बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. फलंदाज अगदी आपण पाहताय वेदांत बाद झालेत, परंतु आता रोहन आणि दीपेश या 2 फलंदाजांना ती संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल आणि त्या जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये त्यांना खेळ करावा लागेल. सागर लदगे सर, आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि सागर लदगे सर आणि तदनंतर अकोलवाडी टीमचे कर्णधार आपण देखील आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच आपली असणार आहे. पहिले आपण संपर्क साधा, तदनंतर मात्र आपली मॅच चालू होईल. हो, चांगला बॉल. जय दुले टीमचा कॅप्टन. टीमला लीड करत असताना ती लीडरची भूमिका आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली आहे जय दुलेकडून. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आला आणि पहिला बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहताय रोहन यांच्या विरोधामध्ये तो डॉट बॉलच फेकला. 50 धाबा बनवायचे आहेत गिरवले टीमला. दुसरं षटक चालू झालंय. 8 धाबा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल जय दुलेनं मात्र डॉट बॉलच फेकला. नेक्स्ट बॉल हो, कमी गतीनं फिंगर रोल करत असताना अपील मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय 30 सर्कलच्या आतमध्ये अपील केली आहे. पंचांनी फिंगर अप केलाय आणि फलंदाज इथून मात्र बाद आहे हे घोषितच केलाय. मेन पंचांनी स्क्वेअर लेग पंचांची देखील मदत घेतली. स्क्वेअर लेग पंचांनी देखील अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी सांगितलं की बॅटला चेंडू ब्रश झाला आणि तेजस रुटेने जशी अपील केली ती अपील मात्र अगदी पंचांनी देखील उचलून धरली आहे. फलंदाज इथून बाद होत आहेत. रोहनला इथून मात्र परतावा लागत आहे. दुसरा आदरा मिळतोय गिरवले टीमला. 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल हातमोडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत 4थ्या क्रमांकावरती. आठ धावसंख्येवरती थांबलाय स्कोरबोर्ड. अगदी आपण पाहताय पुढे जातच नाहीये. जय दुलेनं मात्र 2 बॉलमध्ये विकेट मिळवली आहे. पहिला डॉट बॉलच आला, त्यानंतर मात्र विकेटच पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तो सज्ज झाला. समोर जर पाहायला गेलं तर नवीन फलंदाज निखिल हातमोडे मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता कुठेतरी दडपण आलंय गिरवले टीमवरती, कारण की विकेट्स आल्यात. हो, समोर केसला फिल्डर आहेत त्या ठिकाणी खंडू लोबी. तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. ओ, इथे मात्र मिस.
हॅलो. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16, येणारे 12 चेंडू आणि 34 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉल 34. या पुढील होणारा सामना तीर्था 11 अकुलवाडी आणि विपक्षात तलपे उडवली. एक मोठा सामना आपल्या भेटीसाठी. आजच्या रणनीतीतील तिसरा सामना. येणारे 12 चेंडू आणि धावसंख्या 34 पाहिजे. टीम गिरवल्या श्री गणेश कालभैरव गिरवले. 2 षटकांचा विचार केला तर आजच्या सरासरीने 16 धावा इथे कमवण्यामध्ये यश मिळवले होते गिरवल्या टीमने. चला वेळ लावू नका. नेक्स्ट बॉलर तेजस रुटे. दीपेसाठी पहिला चेंडू. फटका तर चांगला आहे आणि या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आहे. दरम्यान फंबल. मिळतील त्या 4 धावा. धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या 20. फटका चांगला होता मात्र क्षेत्ररक्षकाने कुठेतरी गलती केली. ज्या ठिकाणी झेलबाद व्हायला पाहिजे होता तिथे अवंतर धावा म्हणजे झेल सोडलं आणि 4 धावा या ठिकाणी गिरवल्या टीमला मला वाटतं गिफ्टच दिल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20. चांगला फटका होता दीपेशचा. पुढचा चेंडू दीपेशसाठी. यावेळेला हलवल पद्धतीचा चेंडू होता. दरम्यान पुन्हा एकदा गचाल क्षेत्ररक्षण. वारंवार चुका करताना आपण पाहतोय बी टीम. अशा चुका त्यांना सुधाराव्या लागतील नाहीतर अशा चुका त्यांना पराभवाकडे घेऊन जाईल. येणारे 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. अद्यापही सामना समतोल आहे मात्र बी टीमला कुठेतरी आता एक स्ट्रॅटेजी आखावी लागेल. गोलंदाज चांगले चेंडू हाताळतोय मात्र क्षेत्ररक्षकाकडून त्यांना साजेची साथ मिळत नाहीये. यावेळेस पुन्हा फटका चांगला आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पुन्हा 4 धावा. बॅक टू बॅक 3 चौकार या षटकामध्ये आपण पाहिलं. काय फटका होता. धावसंख्या जाऊन पुढे ती 28. दीपेशच्या बॅटमधून येणारा हा 3रा चौकार. फटके चांगले होते त्या ठिकाणी. फिल्डिंगला कुठेतरी एफर्ट कमी पडले. दरम्यान मिळतो होतं चौका. दीपेशचा विचार केला तर
दीपेशने 3 चौकार आणि 1 षटकार, 8 चेंडू आणि 19 धावांवरती नाबाद आहेत. करताना आपण पाहतोय दीपेश. वेदांचा विचार केला तर लवकर बाद झाला. टीम संकटात होती, मात्र दीपेशने त्यांना सुस्थितीमध्ये आणून ठेवलंय. अद्याप या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. कमबॅक करावं लागेल ते बीड टीमला. पुढचा चेंडू तेजसचा. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र जेल होणार का नाही याकडे लक्ष असणार. पुन्हा फंबल झालाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. वारंवार चुका होताना आपण पाहतोय. सॉरी 3 धावा. तीन धावांच्या मध्येने धावसंख्येचा आलेख वाढला गेला. धावसंख्या 31-31. येणारे 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. षटकातील अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. 8-19 असं समीकरण आहे. तेजस चांगले चेंडू हाताळतोय, मात्र क्षेत्ररक्षकाकडून त्यांना साथ मिळत नाहीये. यावेळेस पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी चांगला असा झेल. विकेट मिळून दिली ती तेजसने. दीपेश येथे बाद होतोय. नेरलगावचे उमर आणि मुस्तफा, आपण कुठे असाल तर आपले सहकारी आपल्या स्टेजवरती वाट पाहतात, किंवा आपण आपल्या घरी जाऊ शकता. आपले घरचे लोक तिथे वाट बघतात आपली. आमच्याकडे हा संदेश आला होता, आम्ही आपल्याकडे पोहोचवतोय. ओव्हर टू योगेश सर. एकतीस धावा धावफलक्यावरती आल्यात. 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तेजस रुटेच्या विरोधामध्ये आपण पाहत आहे ती चौकाराची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज दीपेशनं यावेळी बिस टायमिंग राहिलाय. स्वतः तेजस बॉलला जज करतोय. पकडली कॅच स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. विकेट मिळाली आहे. फलंदाज इथून बाद होत आहेत. कुंदन आतमोडे. शेवटचे निर्णायक 6 बॉल आणि आता धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 19. 6 बॉल 19 धावसंख्येची आवश्यकता आहे गिरवले टीमला इथून मॅच जिंकण्यासाठी. खऱ्या अर्थानं ज्याने 6 बॉलमध्ये 13 धावसंख्येचा बचाव केला होता तो गणेश वाघमारे आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. आता त्याच्याकडे बचाव करण्यासाठी 19 धावा आहेत. म्हणजे आता 13 पासून 6 धावा देखील एक्स्ट्रा आहेत. या धावसंख्येचा बचाव केला जाईल की मात्र या धावसंख्या बनवल्या जातील गिरवली टीमकडनं. स्टॅकिंग एंडवरती तुम्ही फलंदाज पाहताय दीपेश हातमोडे, ज्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं ते चौकाराची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. तो ऑन स्ट्राईक आहे. 6 बॉल 19 धावसंख्येची आवश्यकता. दीपेश हातमोडे ऑन स्ट्राईक.
समोर तुम्ही पाहताय गणेश वाघमारेला. हो पहिलाच बॉल ऑन साइडला मिस टायमिंग आहे. खंडू लोबी बॉलला जज करते. हो पकडले कॅच. मोठी विकेट मिळाली आहे. मोठा फलंदाज बाद दीपेश हातमोडे हार्स टू द डिपार्ट. मिळाली आहे विकेट. मागची गोल्डन विकेट. दीपेश हातमोडे आउट झालेत. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे गणेश वाघमारेला. शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय 6 बॉलमध्ये 19 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवरती दीपेश हातमोडेचा तो झेल इथून मात्र कॅरी झालाय. खंडू लोबी म्हटल्यानंतर अगदी सेफ हँड आहेत. फार कमी वेळा त्या चुका त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळतात. त्यांनी मात्र अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं तो झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय राज हातमोडे बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी जर तुम्ही पाहायला गेलं तर 7व्या क्रमांकावरती राज हातमोडे यांना तुम्ही बॅटिंग करताना पाहायला मिळतंय. पहिल्या बॉलवरती विकेट. 5 मध्ये आता 19 धावसंख्येची आवश्यकता. मॅच संपलेली नाही आहे. मॅच अजूनही बाकी आहे. मॅचचा रिझल्ट अजूनही बाकी आहे. 5 बॉलमध्ये देखील 19 धावा इथून होऊ शकतात. समोर गणेश वाघमारे हो बॅटची कडा घेतली आहे. सेकंड अटॅम्पमध्ये झेल कॅरी करण्याचा प्रयत्न. एफर्ट चांगले होते तेजस रुटेचे. बॉल बॅटला ब्रश झाल्यानंतर अगदी आपण पाहताय फ्लाय झाला होता. अगदी आपण पाहता टेक ऑफ करत होता. उंच उडाला होता. परंतु एका हाताने बॉलची गती थोडी कमी केली आणि मात्र सेकंड अटॅम्पमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न परंतु थोडासा दूर राहिला. धाव मिळाली आहे सिंगल. येणारे बॉल आता इथून शिल्लक आहेत ते 4 आणि धाबा बनवायच्या आहेत त्या मात्र 18. 4 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. थोडेसे कान मंत्र जरूर दिले जात आहेत महेंद्र रुटे यांच्याकडून गणेश वाघमारेला. परंतु गणेश वाघमारेनं आत्तापर्यंत जे षटक हाताळलं आहे आत्तापर्यंत जी गोलंदाजी केली आहे वाख्यानं जो गोलंदाजी कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 4 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे त्याच्यामुळे तुम्हाला या 18 धावा कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. 4 बॉल 18. हो चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न परंतु पंचांनी ते व्हाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव आली. एक्स्ट्राच्या धाबेनं धावफलक जाऊन पोहोचलाय. ते अगदी तुम्ही पाहताय 32 वरती 32. 32 धावा धाव. हो चांगला बॉल तेवढं चांगलं ड्राईव्ह पाहायला मिळालं. हो रनआउटची विकेट आली आहे. फलंदाज इथून बाद होतील. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज इथून माघारी परततात. धावसंख्या धावफलकावरती 34 आलात. 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 34 धावा धावफलकावरती आल्यात. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 16. 3 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता. अजूनही या मॅचमध्ये तो विजय संपादित करण्यासाठी गिरवले टीमला अजूनही हव्यात. 3 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता. मिस टायमिंग पकडली कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचा पतन. 3 बॉलमध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता असताना फलंदाज इथून अगदी आपण पाहताय बाद झालेत. आता येणारे 2 बॉल आणि आता 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केली होती खऱ्या अर्थानं आपण पाहताय दीपेश हातमोडे यांनी. सुरुवातीलाच रोहनच्या बॅटमधून तो चौकार आला होता. तो चौकार आल्यानंतर आशेचं किरण अशा अपेक्षा वाढल्या होत्या खऱ्या अर्थानं गिरवली टीमच्या. तिथून मात्र एक खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं की या धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या केला जाईल परंतु नितीन दुलेनं तर कमबॅकच केलं. त्यानंतर मात्र जयवंतच्या विरोधामध्ये देखील एक षटकार आला होता. तेजस रुटेच्या विरोधामध्ये तर तब्बल
4 बॉलमध्ये 4 चौकारच आले होते. हो इथे देखील मिस टायमिंग. हवेमध्ये फिल्डर आहे, डाऊन दी बॉल पकडले, एक कॅच, आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक विकेट येताना आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये गणेश वाघमारेनं आता देखील 3 विकेट्स घेतल्यात आणि आता शेवटचा बॉल बाकी आहे, विकेट हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिक बॉल गणेश वाघमारेचा आपण पाहताय. काय बॉलिंग केली आहे गणेश वाघमारेनं या स्पर्धेमध्ये. अफजल टिवाले चषक 2026 मध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे आक्रमण होतं, जिथे मोठ्या धावा होतात, जिथे खऱ्या अर्थानं फलंदाज अगदी आपण पाहताय ते आक्रमणच करत असतात, नेमकं त्याच षटकामध्ये गणेश वाघमारेनं ते कमीत कमी धावसंख्येचं षटक हाताळलं. शेवटचा बॉल, धाबा बनवायच्या आहेत त्या मात्र 16. हो पाठीमागे केले, फिल्डर आहेत, पकडली एक कॅच. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक मात्र संपादित करतोय गणेश वाघमारे. पहिल्या मॅच मध्ये पहिली विकेट हॅट्रिक आणि आता मात्र दुसरी विकेट हॅट्रिक आणि संपूर्ण स्पर्धेतील तिसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते आहे गणेश वाघमारे या गोलंदाजाकडून.